प्रथमेश क्रीडा मंडळ धामोते. चिंचपाडा संघाचा प्रथम गोलंदाज पाहतोय अजय गोंधलीला. पॉवर प्लेचं पहिलं षटक. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण धामोते टीमची. नितीन बेर्ले आणि कल्पेश जाधव ही ओपनिंग प्लेयर जोडी आपल्याला पाहा मिळते. 5 ओव्हरचा सामना आहे. लक्षात ठेवा टाइम अलर्ट असेल प्रत्येक टीमला, कारण आजच्या दिवसामध्ये 2 संघांना एक खेळाडू आतमध्ये आणावा लागला शेवटच्या ओव्हरमध्ये, त्यामुळे आपण वेळेचं बंधन प्रत्येकाला असेल. अजय गोंधलीला पाहतोय आपण. ओके, टाइम इज ऑन. पहिलाच बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पंच बाद चिकून करत असताना पहिल्या बॉलवरती आले अवांतर धाव. बॅकफुटला जाऊन चांगला पंच केला. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू चालला डीप कव्हरला अलॉंग द कार्पेट. जमिनी लगत फटका. धावा मिळती 4. चौकार आलाय. 51 धावा 5 स्कोर बडबर्दी. पुन्हा एकदा त्याच दिशेला तोच फटका. 1 बाउन्स. 4 लागोपाठचा दुसरा चौकार. हॅलो, हॅलो. चला लागोपाठचे 2 चौकार आपल्याला पाहा मिळतात. अतिशय चांगली सुरुवात. चला 2 चौकार आल्यानंतर गोलंदाजाने आता लाईन बदलली आहे. राऊंडी विकेट येणं पसंत केलं जातं. पहिला चेंडू वाईट होता, त्यानंतर आलेले 2 चौकार. हा फास्ट केल्याचं आहे. लक्षात ठेवा टाइम अलर्ट आहे, त्यामुळे तुमचा कधी खेळाडू शेवटच्या ओव्हरमध्ये आतमध्ये येईल. हुक केलाय. बॉल चालला एकदा, पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणखीन एक चौकार. तिसरा शानदार चौकार. तीन चौकार एक वाईडच्या स्वरूपामध्ये. आताचा बॉल एजंट टेकन. अखेरकार यश मिळवलं. एस्टनच्या मागे पाहतोय आपण.
लवकर आपण सुद्धा सहकार्य करा. याच्यानंतर 3 सामने खेळवायचे आहेत अद्याप, तर मग विचार करा कसे खेळवायचे, कारण आता 3:15 वाजून गेल्यात. भाई कमी आहे, 4 सामने आहेत. वन डाऊनला पाहतोय आपण नवनाथ, 3 चौकार, त्यानंतर विकेट मिळाली आहे. पटका चांगला आहे, मिडॉनचा फिल्डर होता त्याच्या डोक्याच्या वरून शानदार चौकार. या षटकामध्ये पहा मिळतोय पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे फलंदाजांना संधी आहे मोठे फटके मारण्याची. फुल टॉस होता, कॅचचा कॉल आणि कॅच सर या ठिकाणी नाही मिळाला. फिल्डिंग चांगला होत असताना पाहिलं आपण आणि पहिल्या षटकाचा केस समाप्त होतोय. धाबा आहेत त्या धावपटकावरती 18. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 18 धाबा आल्यात. गोलंदाज सुलभ केनीला पाहतोय आपण, एक यंगस्टर खेळाडू या टीमचा. देवांश 11 चिंचपाडा च्या विरोधात धामध्ये संघ खेळत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धाबा आल्या. 1 विकेट आली असली तरी सुद्धा धाबा भरपूर पाहायला मिळाल्या तुम्हाला. हो, चांगला बॉल होता, बिगिट करण्याचा प्रयत्न राहिलाय फलंदाजाचा. चेंडू गेलाय डॉट. अतिशय चांगला रंगतदार सामना होईल या दोन संघामध्ये. एकमेकांच्या विरोधात पहिल्यांदाच हे संघ पहा मिळतात. स्ट्राईकला नवनाथला पाहतोय आपण, ज्याने आल्या आल्या चौकाराने खातं खुलं केलं. त्यानंतर एकेरी धाव एक पडली आणि त्यानंतर आता दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिला चेंडू डॉट. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. झेल टिपेल का? फिल्डर उपस्थित आहेत राकेश भोईर, मात्र नो बॉलचा कॉल आहे पंचांचा. ओ स्टेपिंग केलंय. फ्रीडचा बॉल, या चांगला सरप्राइजिंग डिलिव्हरी. षटकार 6 धावा. हो, पुन्हा एकदा बिगिट, पुन्हा एक षटकार. लागोपाठचा दुसरा षटकार आलाय.
बाटमधून मगाशी तो कयाटा आऊट झाला, मात्र नो बॉल होता आणि त्याला जीवनदान मिळालं. आणि जीवनदान मिळत असताना 2 षटकार नवनाथच्या बाटमधून आलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला पिकअप शॉट आहे. धाब एकच मिळेल. धाबा झाल्यात ते आता 34 धाबा. चौतीसची धावसंख्या तुम्हाला पाहा मिळते या स्कोरबोर्ड वरती. पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग होत असताना टीम दामोते संघाची. वेल लेफ्ट बाईट बॉल. पंच इशारा करत असताना एक अवांतर धाव मिळाली आहे. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेला. एकेरी धाव मिळाली आहे आणि पहिल्या 2 ओव्हरचा अखेर समाप्त झाला. पॉवर प्ले मध्ये अत्यंत चांगली पॉवर पॅक बॅटिंग झाली आहे. धाबा झाल्या त्या 1/35. षटकामध्ये चांगल्या धाबा आहेत. 36 धाबा स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय दामोते संघ, ज्याने पहिल्या बॉल पासून आक्रमकता दाखवली. निखिल केनी आल्यात गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल फटका पसलाय. कॉट अँड बोल्ड करण्याची संधी आहे निखिलला. फलंदाज बाद. दुसरा धक्का लागलाय टीम धामोतेला. नवीन बॅटर परेश मैदानामध्ये आलाय. सलामीची जोडी परतली आहे डगआउट मध्ये. डावकरी आताचा बॅटर पाहतोय आपण. दामोते संघाचा पॉवर प्ले संपलाय, त्यामुळे 5 फिल्डर तडे सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहा मिळतील पेट्रोलिंग करत असताना. फुल टॉस त्याच्यावरती भरपूर प्रहार केलाय. षटकार साधावा. करतोय लेफ्टी बॅटर. वाईड बॉल नाहीये. पहिल्या बॉलवरती निखिलला सफलता मिळाली, मात्र त्यानंतर षटकार आणि वाईड बॉल येत असताना पाहायला मिळाला. 43 धाबा आजच्या दिवसामध्ये हाय स्कोर पाहायला मिळेल कदाचित आता.
पुन्हा एकदा बॉल अब येत आहे, फिल्डर उपस्थित आहेत. ओ हो, चांगला एफर्ट दाखवला, जबरदस्त फिल्डिंग अजय गोंदले होते. सिंगल धाव मिळाली, 5 धाबा वाचवल्या आपल्या टीमसाठी. जे मिळाला नसला तरी सुद्धा 5 धाबा वाचवल्या. लास्ट मोमेंटला हवेमध्ये सूर मारला चेंडूला, हवेमध्ये ढकलून दिला आतमध्ये आणि त्यामुळेच या धाबा 5 वाचताना पाहायला मिळतात. अशाच धावाला तुम्हाला वाचवायच्या असतात जेव्हा फिल्डिंग करता. तर या दरम्यान पाहतोय भारतीय जनता पार्टीचे एक सक्षम कार्यकर्ता आणि आमदार साहेबांच्या अगदी जवळीक असणारं हे व्यक्तिमत्व सन्माननीय रवींद्र शेठ मेहर यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हो, पुन्हा एकदा याचं अपील केलं जातोय. डॉट आलाय बॉल. यस, तुम्ही मेन पंचांकडे अपील करायचं असं हेचा स्क्वेअर लेगचे पंच तुम्हाला काही सांगणार नाही आहेत. त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल आलाय. षटकार आल्यानंतर थोडंसं कमबॅक करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा फुलटॉस, कॅचचा कॉल आहे. फिल्डर दूरवरती राहिल्यात, आतमध्ये ढकलून दिलाय. 2 धावा मिळाल्या त्या बॉलवरती. अजय होते त्या ठिकाणी. षटक समाप्त होतं. 3 षटकांचा कैच संपलाय. 3 ओव्हरमध्ये धाबा आहेत त्या 46 धाबा झाल्या. भरपूर धाबा आल्या 3 षटकाच्या सांगतेनंतर. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा टीम. पाणी स्कोर सांगितलं 46 टॉससाठी रिपोर्टिंग करा टीम एडुटने आणि त्याच्या विरोधात वसार. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करू. आणि घेऊन जाण्यासाठी कोणत्याही संघाला परमिशन नाही आतमध्ये जाण्याची, नाहीतर मग तुम्हाला पेनल्टी लागेल. चला 3 ओव्हरचा केस समाप्त झाला. 46 धाबा. सुलभला पाहतोय 4थं षटक. फटका पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला आहे. 1 बाउन्स, 4 चौकार. धाबा स्कोरबोर्डवरती आजच्या दिवसामध्ये हाय स्कोर पाहायला मिळेल या टीमचा आज, कारण आता 50 धाबा झाल्यात. रिव्हर्स दांडी गुल, फलंदाज बाद, चौकार उत्तर दिलाय. धक्का 3रा लागलाय धामोते टीमला. पंच जरा त्यांना ताकीद द्या. अमित सर ओके, कारण मॅच होणार नाही आहेत. मग आज बी एक पेंडिंग राहील मॅच आणि मग शुक्रवारी तुमच्या पासण्या पासपोस होतील, कारण एक्स्ट्रा मॅच राहिल्या तर मग जास्त पंचांना तपली असो. कारण सातत्याने त्यांना मैदानामध्ये
तीक्ष्ण नजर ठेवावी लागते आणि जास्त सामने केले की आम्ही आणखीन थकाव येतो. त्यामुळे लक्षात ठेवा काही गोष्टी आहेत की आपण त्या बऱ्याचशा काही कव्हर करू शकता. यश आलाय बॅटिंग ऑर्डरमध्ये, चौथं षटक प्रगतीपथावर. पटका इथे चांगला कॅचचा कॉल आहे, फिल्डरने केली आहे चूक. दोन्ही फिल्डर धावत आले बॉल वरती, तोपर्यंत चेंडू सीमा पार, चौकार. कारण चूक केली तर तुम्हाला त्याचा भुगतान भोगावंच लागतं. तसंच काहीचं चित्र पाहायला मिळालं. दोन्ही फिल्डर अगदी वेगाने आले चेंडूवरती, एकानं थांबणे गरजेचं होतं. पुन्हा एकदा त्याच दिशेला एकच धाव, दुसरीचा प्रयत्न, यस नो, आणि अखेरकार 2 धावाचा कॉल होता. मात्र एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. धाबा तर आपले ठीकठाक आहेत. चला टॉससाठी पुन्हा एकदा इन्व्हाइट करूया आपण वसार आणि एड्युटने संघाला. यावं आपण. आताचा बॉल चांगला होता, यावेळी जातोय बडा मधून डॉट. चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा त्याच दिशेला कॅचचा कॉल, पुन्हा एकदा तोच फिल्डर नाहीये, पुन्हा फिल्डिंग करा, 4 धाबा. ते 4 ओव्हरमध्ये 59, 59 डाबा झाल्या. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आहे. चला शेवटचा अंतिम षटक, गोलंदाज अजय केनीला पाहतोय. ओ पहिलाच बॉल, नो बॉल. नो बॉल आला, फ्री हिट आहे. ओ लो फुलटॉस होता, फायदा उठू शकले नाही आहे कारण फ्री हिटचा बॉल होता. फायदा उठवणं फार महत्वाचं असतं. जेव्हा नो बॉल असतं ना तेव्हा 60 डावा झाल्यात स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा, आणि फलंदाज एकाला बाद व्हावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागेल. तर बी कधी कधी लय मध्ये येतात, मजाक करतात. काय राहुल सर?
दिस इज गुड जॉब. प्रत्येकाचा जॉब असो. आमचे डीजे गणेश सातत्याने मैदानावरती त्यांना पाहिलंय. आता नाईट टुर्नामेंटमध्ये सुद्धा एस पी चषक मांगरूलच्या स्पर्धेमध्ये त्यांना पाहणार आहोत. चला आता नवीन बॅटर आलाय. ओ पुन्हा एकदाच हलकसा अपील डायरेक्ट हिट. गरज या ठिकाणी लेग बायचा इशारा करत असताना फिरकी गोलंदाज आहे. केनीला पाहतोय आपण. शेवटच्या ओव्हरमध्ये 61 धाबा झाल्यात. रोखण्याचं काम केलं जातं. पहिला चेंडू नो होता. त्यानंतर मात्र थोडं कमबॅक राहिलंय. अजय केनीला पाहतोय. हो पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी जबरदस्त मारा करत असताना ह्या मॅच मध्ये रोखण्यात आलंय. रन झाल्यात. 62 धाबा स्कोर बोर्डवरती होत असताना हो बॉलला आपटलाय. चाललाय चेंडू शॉर्टलेगच्या दिशेला निघून जातोय की काय. थांबवला अखेरकार. रवी पाटील आले. थांबवला आणि शेवटच्या बॉलवरती आता आणखीन एक आहे. तर देवांश 11 चिंचपाडा म्हटलं की आमचे रायगड क्रिकेट समालोचक समितीचे एक बेस्ट स्कोरर म्हणून ज्यांची गणना केली जाते ते उमेशजी भोईर. आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. टीम धामोतेच्या विरोधात देवांश 11 चिंचपाडा संघ खेळत असताना जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरमध्ये. आणि शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय आणि धाबा झाल्यात ते एकूण आता 70 झाल्यात. हाय स्कोर या स्पर्धेतील पहा मिळतोय. 70 धाबा 71 चेस करायच्या टीम देवांश 11 चिंचपाड्याला. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन. हेड उठण्याच्या विरोधात वसार संघ आणि टॉस करण्यासाठी पाहतोय रवी शेठ मेहर यांना इन्व्हाइट करतो की आपल्या शुभाचे आपण टॉस करू. मॅठी सर कॉइन तुमच्याकडे आहे का. राहुल सर चला या. गाडे सर तुमच्याकडे आहे का. चला टॉस करतोय आपण. रवी शेठ मेहर आहेत त्यांच्या शुभाचे आपण टॉस. 4 षटकांचा सामना असेल. ओके ओके टॉस जिंकला एड्युटने संघ. फिल्डिंग 4 षटकांचा सामना असेल. लक्षात ठेवा मॅच सुरू होईल. मात्र आता खेळाचं पहिलं सत्र संपलेलं आहे. जेथे टीम धामोते संघाने प्रथम बॅटिंग करत असताना चांगल्या धावा एकवटल्यात. त्या 70 धावा केल्यात. 71चं भलं मोठं लक्ष आहे देवांश 11 चिंचपाडा संघासमोर. मात्र ते पार करतील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर आपल्याला द्वितीय सत्रामध्ये मिळेल. आणि जसं सामना सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक मित्र. बदलापूरचा बुलंद आवाज मॅडी सर यांचा आवाज तुम्हाला खेळाच्या उत्तरार्धामध्ये ऐका मिळेल. थँक्यू सो मच.
धन्यवाद जगदीश दादा पाटील. 71 धावांचं आव्हान या मॅच मध्ये असणार आणि आता आपण लगेचच पहिल्या फेरीतील शेवटचा सामना याकडे जाणार आहोत. ऑन गोईंग मॅच कडे एका बाजूला प्रथमेश धामोते आणि त्याला फाईट करेल टीम चिंचपाडा. कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जय जिजाऊ संस्था व जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरंजड बदलापूर आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला बॅटर लवकर आपण चिंचपाडा टीम लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करा, कारण अजून 3 मॅचेस आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. अर्जुन परदेशी आणि राकेश भोईर ही सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नितीन विरले. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक स्वतः संघनायक त्याच्या खांद्यावरती ही जबाबदारी. आणि आता पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल नितीन विरले. 71 धाबांचं भलं मोठं टार्गेट आहे. एका बाजूला पनवेल तालुक्यातील हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल देवांश 11 चिंचपाडा हा संघ आपण पाहतो सध्या मैदानाच्या आतमध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरचं हे ऐतिहासिक क्रीडांगण आणि त्यावरती आजच्या दिवस क्रमांक 2 मधून आपण पाहतो या ठिकाणी पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. उमेश दादा मेहेर हे देखील बाच आनंद घेत आहेत. रवींद्र मेहेर असेल, अरुण दादा मेहेर, हनुमंत गाडे या सर्वांच्या वतीनं या दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. यॉर्कर लाईनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल संभ्रमात टाकणार होता स्ट्राईक एंडला फलंदाज राकेश भुईर. अर्जुन परदेशीला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला राकेश भुईर. एकाहत्तर धावांचं आव्हान, एक भलं मोठं टार्गेट. आजच्या दिवसामधील एक मोठी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते. बाकलिपला खाली ठेवत असताना आपण पाहतोय सेन्सिबल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डिफेन्सिव्ह पवित्र या ठिकाणी घेतलेला आहे. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे हे दोन संघ आपण पाहतोय. मागचा सामना जर तुम्ही पाहिला असेल 1 बॉल 6 धावांची गरज असताना तो सामना हायवे दिवा या संघाने जिंकलेला आहे. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. इनफिल्डचा पुरेपूर वापर करत असताना बॉल चाललाय सरळ दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील. बॅटिंग करत असताना चिंचपाडा संघाला 4. सिंगल आल्या आणि त्यानंतर आता चौकार. बॅटिंग करावीच लागणार आहे. 71 धावांचं डोंगर समोर आहे आणि हे माहिती आहे. बॅटिंग करत असताना अर्जुन परदेशीला बॉल चाललाय सरळ बॅक टू बॅक बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. राकेश ची जोडी आपण पाहतोय. धावा धाव फलकावरती 10.
क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलायचा आहे बॅटिंग करत असताना चिंचपाडा संघाला या मॅच मध्ये. ओखलव्या टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा यॉर्कर लाईन. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नितीन विर्ले पटल्यानंतर आपण पाहतो ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. स्वतः संघाचे सरसेनापती आहेत आणि आता काय गोलंदाजी करतायत. अक्षरशः आगीचे निखारे या गोलंदाजीमध्ये त्याच्या वतीने टाकले जात आहेत. ऑन साइडला फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एका टप्प्याखेर बॉलला अडवलंय आणि ते फेक सुरेख पाहायला मिळते. थोडीशी वाईड होती परंतु धावा मिळतील एकंदरीत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धाबेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय ते पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा. आपण पाहतो सुरुवात अप्रतिम पाहायला मिळाली परंतु या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर या सत्रामध्ये 71 धावा बनवायचे म्हटल्यानंतर 14.20च्या गतीनं या धावा या ठिकाणी बनवाव्या लागणार आहेत. आस्किंग रन रेट जर आपण पाहिलं तर 14.20चा टीम चिंचपाडा संघासाठी असणार आहे प्रति षटकामागे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये परेश. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर नितीन विर्लेच्या विरोधात 12 धावा आल्या. गेअर चेंज करावा लागेल या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना चिंचपाडा संघाला. कारण 71 धावांचं आव्हान या ठिकाणी त्यांना पेलवायचं आहे. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हरा वही जो दिल से लढा नहीं. ऑन साइडला फटका चांगला आहे. जर सुखाची हिरवळ तुम्हाला पाहायची असेल तर दुःखाचा डोंगर तुम्हाला पोखरावाच लागणार आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर बिड विकेटला आलेला. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल खणखणीत षटकार. सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. का बॅटिंग करतायत अगदी आपण पाहतो स्ट्राईक एंडला सध्या राकेश भुईर आहेत. फुलटॉस बॉल बॅट शिकडा मागे चाललाय. यष्टीरक्षक नितीन चेंडूला गॅदर करतो तोपर्यंत धाव मिळणार नाहीये. कमबॅक लगेचच पाहायला मिळालं गोलंदाजाचं. सध्या आपण पाहिलं तर जय हनुमान क्रिकेट संघ 40+ एरंजाळ या मॅचचा आनंद घेते मुख्य मंचावरून. तर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गती कमी केली आहे. वेट अँड वॉच क्रिकेट. बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर्ड पॉइंट. आपण पाहतोय खरं तर स्वीपर रिजन मध्ये आलेला एक दर्जेदार नेत्रदीपक चौकार. अरुणदादा मुसळे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. राऊंड विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतो बाहेरच्या बॉलला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला परंतु धावा मिळतील. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. अगदी आपण पाहतो प्रयत्न पुरे पडलेत. थोडासा स्पीड झाला आणि सलग लागोपाठचा येणारा हा दुसरा वार. बाळूशेठ बोराडे असतील आणि नरेश दादा गाडे
या संपूर्ण स्पर्धेचा या क्रीडा नगरीचा आढावा घेत असताना आणि या स्पर्धेला लीड करणारे आमचे या साथी समालोचक राहुलजी चव्हाण सर. अगदी ही त्रिमूर्ती तुम्हाला पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय 2चा खेळ प्रगती पथावरती P2. वाईट बॉल आणि यानंतर आपण पाहतो गोलंदाज पुन्हा एकदा सज्जत इनसाइड आउट. वॉट स्ट्रोक, परंतु तितकाच चांगला झेल टिपलाय. हाताचा पिसारा फुलवत असताना आपण पाहतोय हा झेल येऊन जणू काही चिपकलाय. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. चिडिया छिप गई खेत में. पहिला धक्का लागेल टीम चिंचपाडा संघाला. फलंदाज बाद. मात्र परतावा लागणारे. खरं तर राहुलने काय झेल टिपला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पेट्रोलिंग करत असताना चला बॅटर लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. रोहन परदेशी सध्या मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. अर्जुन परदेशी जो मात्र नॉस्ताई गेनला. अगदी आपण पाहतो अर्जुन परदेशी टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव आहे. रायगडच्या आणि ठाण्याच्या या क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं तर सध्या मैदानाच्या आतमध्ये शांत उभा आहे. त्याला माहिती आहे करेक्ट कार्यक्रम कधी करायचा या सर्व गोष्टींची जाण असलेला खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये अर्जुन परदेशी. शेवटचा बॉल 27 धावा धाव फलकावरती 27 लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज परेश एक ब्रेक थ्रू त्याला जरूर मिळालाय. हो यावेळेस आले आपण पाहतोय चांगला फटका आहे. बॉल जाईल सरळ लॉंग ऑन. सीमा पार कल्पेश होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. ओव्हर द बॉलर सेड. बिग 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 लॉंग वे षटकार. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि 2 षटकांमध्ये धावा धाव फलकावरती या एकंदरीत 33 धावा. 18 बॉलचा खेळ बॅलन्स आहे आणि आता 18 बॉल मध्ये विजयासाठी या मागचं इक्वेशन 38 धावांचं आहे. म्हणजे सामना या ठिकाणी आपण पाहतो आता बॅलन्स पाहायला मिळतो. याच दरम्यान गोटीरामजी गाडे आणि पंढरी जाधव यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं नगरसेविका चषक या स्पर्धेचा आपण सर्वजण आनंद घेत आहोत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अनेक सारे मान्यवर आपण पाहतो संध्याकाळच्या सत्रामध्ये या क्रीडा नगरीला या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित राहतील. त्या सर्वांचं आपण स्वागत करू, वेलकम करू. 18 बॉल 38 धावांची गरज आणि आता गोलंदाज नितीन बिर्ले. थोडस महागडं षटक राहिलं या अगोदरचं परेशचं. पहिला बॉल शॉट ऑफ गुड लेन. चेंडू पडल्यानंतर गुड लेंथ वरून थोडस हलकासा टेक ऑफ झाला आणि आपण पाहतो परफेक्ट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला नितीन बिर्लेचा. डॉट बॉल ब्लँक स्ट्रोक. धावसंख्या धावफलकावरती स्थिर पाहायला मिळेल ती मात्र 33 धावा. मयूर मेहेर ॲज अ स्कोरर म्हणून आमच्या समवेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एकच धाव मिळेल. ॲक्युरेट थ्रो फेकी पाहायला मिळते आणि एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल या ठिकाणी 34-34 वरती. 71 धावांचं आव्हान आहे. क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या सेफ नाही आहे
असं म्हटलं जातं, कारण आपण पाहतो जोपर्यंत शेवटचा बॉल क्रिकेटमध्ये अगदी स्पर्धेमध्ये पडत नाही मॅचमध्ये, तोपर्यंत कोणतीच गॅरंटी विजयाची आपण देऊ शकणार नाही आहेत. टॅप करण्याचा प्रयत्न बॅटची आतली करा लागली आहे. समोर चालला चेंडू पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये, एकच धाव मिळणार आहे. चांगलं कमबॅक 21 धावा परेशने खर्च केल्यानंतर काय बाखडण्याजोगी स्पेल राहिलाय तो गोलंदाज नितीन विर्लेचा आपण पाहतोय. पूर्णपणे या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करतात. 18 बॉल 38 चं इक्वेशन होतं. राईट टर्म द विकेट. चांगला स्ट्रोक यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने, त्याच रिझन मध्ये फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय. सिंगलला या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलंय. म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये थेंबे थेंबे तळे साचे, असं म्हटलं जातं. बूंद बूंद से बनताय सागर. अशाच अनुषंगाने आता सध्या तरी चिंचपाडा संघ पुढे आगेकूच करतोय. त्याला माहिती आहे सामना जिंकायचाय, कधी गेअर चेंज करायचंय. चौकार षटकारांची आतषबाजी केली तर सामना लवकर खुला होईल आणि तसा प्रयत्न करावाच लागणार आहे. हा फॉली होता, त्याला उचललाय आणि सरळ पाठवून दिलंय वायडिश लॉंग गॉपच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल जाईल. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. चिंचपाडा टीमचा आणखीन एक वार. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. आक्रमकता सुद्धा पाहायला मिळते. म्हटलं जातं ना मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसले से उडान होनी चाहिए. 71 धावांचं भरपूर मोठं टार्गेट या मॅच मध्ये, परंतु मोठी स्वप्न देखील आहेत चिंचपाडा संघाची. हो क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त केलेत. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. अचंबित करणारा चेंडू होता, जणू काय लोड फुलटॉस बॉल सरळ जाऊन यष्ट्यांवरती आदललाय. इंटरेस्टिंग असणारा ऍक्शन रिप्ले या आपण पाहूया ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या ऑफिशियल पेज वरती. परंतु फलंदाज होईल बाद. धक्का लागेल दुसरा टीम चिंचपाडा संघाला. बारा बॉल आणि 31 धावांची गरज आहे. जर गोलंदाजी नितीन विर्लेची आवडली असेल ना तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. 18 बॉल 38चं समीकरण होतं. अवघ्या 7 धावा त्याने खर्च केलेले आहेत. 2 स्पेल त्याने हाताळले. 12 चेंडूंमध्ये आपण पाहतो फक्त 19 धावा खर्च करणारा गोलंदाज नितीन विर्ले आणि आपण पाहतो परेश ज्यांनी मात्र एक महागडे षटक हाताळले. 21 धावा त्या षटकामध्ये आल्या, पण तो हरकत नाहीये. पुन्हा एकदा वापसी मिळवली आहे टीम प्रथमेश थांबवते संघाने. दोन्ही संघ आपण पाहतो वेगवेगळ्या बेल्ट मधील आहेत. एका बाजूला आपण पाहतो कर्जत तालुका तर दुसऱ्या बाजूला एक पनवेल तालुक्यातील संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये. इलाका किसी का भी हो लेकिन धमाका हामी करेंगे असे हे 2 संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत आहेत. 12 बॉल 31 ची गरज म्हणजे आपण पाहतो या मॅच मध्ये आता 15.50च्या गतीनं या धावा मात्र चिंचपाडा संघाला चेस कराव्या लागणार आहेत. सामना थोडासा स्पीडअप करा, कारण आपण पाहतो दोन्ही टीमचा काउंटडाऊन चालू आहे. 12 बॉल 31 धावांची गरज. या गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये कल्पेश. अवघ्या 4.5 मिनिटातच आता हे षटक तुम्हाला टाकावं लागणार आहे. कल्पेश बॉलिंग ट्रॅक वरती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. पहिला बॉल आपण पाहतोय संपर्क होऊ शकला नाहीये. खरं तर आपण पाहतो खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न आहे. पायामध्ये कोणत्या प्रकारचा फुटवर्क नाहीये, पदलालित्य नाहीये आणि या ठिकाणी आपण पाहतोय ब्लाइंड स्ट्रोक डॉट बॉल. कल्पेश चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय संपर्क व्यवस्थित नाहीये. थोडेसे बॅटर स्वतःवरती नाराज आहेत, त्यांना माहिती आहे सामना हळूहळू अगदी आपण पाहतोय थोडंसं जड होत चाललेलं आहे.
कारण गोलंदाजी काय जबरदस्त पाहायला मिळते. फक्त परेशच्या षटकाचा अपवाद वगळला ना तर प्रत्येक गोलंदाजाने प्रभावशाली कामगिरी केली आहे या मॅच मध्ये. धावसंख्या धावफलकावरती 41. ऑन साइडला खेचून मारलाय, हा देखील बॉल जाईल. टाटा बाय बाय करत असताना आपण पाहतोय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्या बॉल वरती लिहिलं असेल कॅपिटल लेटर मध्ये CU लेटर. पुन्हा भेटू, इट्स अ मॅक्झिमम. षटकार. आतमध्ये होतीये अगदी आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 षटकार बॅटर स्ट्राईक इनला अजय. ओ या ठिकाणी अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल संभ्रमात टाकलंय आणि आता क्लीन बोल्ड. पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद. अजयला देखील मैदान सोडावा लागेल. 8 बॉल 18 धावांची गरज असताना फलंदाज बाद. प्लीज थोडी घाई करायची आहे. जय जिजाऊ संस्था, जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरंजाड बदलापूर आयोजित कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. नगरसेविका चषक 2026 चे पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वाचा गर्व तुम्हाला सर्व एरंजाडकरांना असला पाहिजे. अगदी आपण पाहतो दिवस क्रमांक 3 मध्ये उद्याचा लॉट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. शेवटचा बॉल 7 बॉल 18 धावांची गरज आहे. कल्पेश चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा आपण पाहतो त्यांनी कमबॅक केले, वापसी मिळवली आहे, डोकं वर काढलं या मॅच मध्ये. शेवटच्या बॉल वरती जर मात्र चौकार षटकार आला ना तर सामन्यामध्ये अजूनच रंगतता तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर रंग भरले जातील. न्यू बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये सुलभ. 7 बॉल 18 शेवटचा बॉल या मॅचच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा. ओ बॅटची आतली कडा पूर्णपणे गिरकी लगावली. संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाही म्हणजे गोलंदाजाचं ऑफकोर्स वर्चस्व राहिलेलं आहे. आणि आता इथे मात्र कल्पेशने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये विजयासाठी 6 बॉल 18 धावांची गरज. अगदी आपण पाहतोय आम्ही तुमच्यापर्यंत ज्या मॅचेस आहेत तो शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. उद्या पहिला सामना फ्रेंडशिप मोहोपाडा एरंजाड वर्सेस शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा ही वेगळ्या हाफची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक 9 वाजता या ठिकाणी या दोन्ही संघाने रिपोर्टिंग करायची आहे. 9:15 पहिला बॉल या खेळपट्टीवरती पडणार आहे. त्यानंतर रेग्युलर गटामध्ये दापोडे वर्सेस नक्ष 11 बोरशेती, भादबड वर्सेस सर्वेश 11 बामणडोंगरी, केवणी दिवा वर्सेस भूमी 11 मांडा आणि नित्या 11 नांदकर वर्सेस विधी 11 जय बजरंग भावाळे अशा मॅचेस तुम्हाला ओपन ग्रामीण मधून एक गाव 11 याप्रमाणे पाहायला मिळणार आहेत. उद्या देखील यायला विसरू नका, ही स्पर्धा पाहायला विसरू नका. परंतु क्रिकेटचा थरार सध्या मैदानाच्या आतमध्ये काय चालू आहे तर 6 बॉल 18 धावांची गरज आहे. गोलंदाज नवनाथ. ओ यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साइडला आपण पाहतो ड्राईव्ह केला जातोय. तोपर्यंत मिळेल एक सिंगल, लोअर फुल टॉस आणि त्याच्यावरती मिळतील या 2 धावा.
सध्या आपण पाहतो धावांसाठी झगडावं लागतं, धावांसाठी संघर्ष करावा लागेल. आजचा संघर्ष उद्याचं तुमचं सामर्थ्य निर्माण करेल. विचार बदला, आयुष्य जरूर बदलेल. आजचा स्ट्रगल तुमचा उद्याचं गुगल असणार आहे. गोलंदाज आपण पाहतोय नवनाथ, 5 बॉल 16 धावांची गरज. समोर खेळेत बॉलच बॅक ड्राईव्ह, यामुळे समोर बॅकअप देत असताना आपण पाहतोय एकच धाव मिळणार आहे. सध्या सिंगल डबलला प्राधान्य देऊन चालणार नाहीये. सामना थोडासा हळूहळू दूर चाललाय. अगदी आपण पाहतोय दामोते संघ या मॅच वरती पकड मजबूत करतोय. 4 बॉल आणि आता विजयासाठी एकंदरीत 15 धावांची गरज आहे. कालचा सामना आपण जर पाहिला असेल, शेवटचा सामना कासगाव वर्सेस ढवळेपाडा, 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असताना 3 षटकार भूषण बैकरने ठोकले आणि ढवळेपाडा संघाने तो सामना जिंकला होता. हा इतिहास देखील या क्रीडानगरीचा विसरून मात्र चालणार नाही. काय गोलंदाजी होत्या, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. मेरिट नुसार अत्यंत तंत्रशुद्ध गोलंदाजी सध्या धामोते संघाच्या वतीने पाहायला मिळते. 3 बॉल विजयासाठी 14 धावांची गरज. एअर स्ट्राईक करावी लागणार आहे. यामुळे जागा बनवली आहे. मागे चालला बॉल डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल, दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली जाते. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज ड्रामा. अगदी आपण पाहतो या मॅचचे शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. जर या बॉलवरती षटकार आला ना तर मागच्या सामन्याची प्रतिकृती तुम्हाला पाहायला मिळेल. 1 बॉल 6 ची गरज राहू शकते. 2 बॉल आता 12 धावांची गरज आहे. म्हणजे या दोन्ही बॉल वरती इथून मात्र हवाई हल्ला करावाच लागणार आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतो जितका दबाव बॅटर वरती आहे तितका दबाव गोलंदाजावरती देखील आहे. नेक्स्ट मॅच गावदेवी वसार, चिंत्या म्हात्रे, रवी वायले, जगदीश दूधकर अँड ऑल टीम या ठिकाणी सज्ज. 2 हात करण्यासाठी हेडुटणे संघ असेल, त्याच बेल्ट मधील हे दोन्ही दादा संघ नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहतोय ऑन ड्राईव्ह आणि 1 धाव मिळते. म्हणजे जबळ जबळ या मॅच वरती पकड मजबूत केली आहे टीम प्रथमेश 11 धामोते संघाने. 1 पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये जरूर या संघाचा आता यशस्वी राहिलेला आहे. अंपायर सिग्नल नो बॉल. एक्स्ट्रा मिळेल, अतिरिक्त धाव. जर या नो बॉल वरती धाव येऊ शकली असती तर कुठेतरी या मॅचचं चित्र काही तुम्हाला वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु हार्ड लक टीम देवांश 11 चिंचपाडा आणि विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. प्रथमेश धामोते संघ या ठिकाणी विजय झालेला आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.